चाणाक्ष गती आहे खेळामध्ये. दहीवाडी मध्ये ज्या स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या संघासाठी खूप मोठं योगदान त्या खेळाडूचा होता म्हात्रे. आणि प्रत्युत्तर सुबोध ठाकूर मगाशी ज्याने आपल्या संघासाठी दुसऱ्या फेरीतील सामन्यासाठी ज्याने खूप मोठं योगदान दिलं होतं तो सुबोध. योगेश जर्मन खालापुरी संघाचा हुकमेका ज्याला म्हणावं लागेल तोच. योगेश मुगले. तसा बघायला गेला तर राधाकृष्ण दहीवाडी हा संघ सुद्धा एक बलाढ्य संघ आहे. पुन्हा एकदा सुबोध काय करतोय जन्मा खालापुरी संघावर. काय म्हणला आणि अतिशय उत्कृष्ट सर्व्हिस योगेशची म्हणावी लागेल की सहजरित्या त्यांनी बरोबर तर माझा डिफेंडर आहे त्याला आऊट केलेले आहे. आपल्या माघारी परत प्रत्युत्तर देतोय सुबोध. थर्ड आहे भोगा वाजला का. पाय घसरून आऊट. पुन्हा एकदा पगारचा यशस्वी चढाईदार योगेश वारंवार चढाई करतोय. त्याला माहिती आहे की निश्चितच आपल्याला विजयश्री प्राप्त करायची असेल तर प्रतिस्पर्धी संघावर आपल्याला मात करावी लागेल. 4 विरुद्ध 1 अशी लढत. राधाकृष्ण दहीवाडी संघाचा खेळाडू आणि राकेश. मजबूत शरीर यष्टी. तसा बघायला गेलं तर जयमान खालपुरी हा संघ सुद्धा एक बलाढ्य संघ असताना बऱ्याचशा गुणांची आघाडी मागे आपण बघितली दुसऱ्या फेरीमध्ये. आणि पुन्हा एकदा चढाई करतोय योगेश. 2 विरुद्ध 1 अशी लढत आहे. त्याला माहिती आहे की आपल्याला त्या
स्पर्धेमध्ये जर जिंकायचं असेल तर निश्चितच बऱ्याचशा गुणांची भर करावी लागेल. त्या अनुषंगाने तो प्रयत्न करतोय. आज गुढीपाडव्यानिमित्त सर्व हिंदू धर्मातील परंपरेचा सर्वात महत्वाचा सण म्हणजे आपला एवढं टाइम कोण खेळत संपलं. साडे करतोय सुबोध. सुबोध मध्यम